अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, वणक्कम, हॅलो सगळ्यांना. गर्ल्स अँड बॉयज, लेडीज, जेंटलमेन अँड चाळीसीतले चोर, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पॉडकास्ट मध्ये, ज्याचं नाव आहे पॉडकास्ट विथ ओंकी. आय एम युअर होस्ट, आय एम युअर दोस्त. तुमच्या इंस्टाग्रामची पोस्ट ओंकार राऊत. मला सगळे ओंक्या म्हणतात, ओमी म्हणतात, ओंकी म्हणतात, राऊत, रावत्या, राजदीप. पण माय पर्सनल फेवरेट इज टिअर ट्रायसेप्स. मी टिअर ट्रायसेप्स नावाने या पॉडकास्ट करतो आणि या पॉडकास्टचे कॉप्या निघालेल्या आहेत, रिमेक करतायत, चोरतायत. पण मी त्यांना सांगू इच्छितो की ब्रिंग इट ऑन गाण्यावर कोणीही कितीही नाचू दे तरी सई तामणकरची एंट्री ही सई तामणकरची एंट्री आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. इथे सगळ्यांचं मन जिंकून मी पॉडकास्टला आता सुरुवात करतो. तर आज आपले जे गेस्ट आहेत पॉडकास्टचे, ते ज्येष्ठ दिग्गज कलाकार आहेत. त्यांना नुकताच लुकतुके प्रतिष्ठानचा कसे आहेत ना हे हा पुरस्कार मिळालेला आहे. तर आपण त्यांचं स्वागत करूया. पद्माकर विनायक भूतमारे, म्हणजे आपल्या सगळ्यांचेच लाडके भूतमारे काका. काका प्लीज. काका नमस्कार. नमस्कार काका, नमस्कार. नमस्कार. या 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 सगळ्या तरुणांना लाजवतील असे आपले 85 इयर्सचे तरुण. रोज सकाळी मी शीर्षासन वगैरे करतो बरं का. वा, 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 वा. असं डोकं काका काका नका नका करू हे. कशाला तो? रोज मी करतो हो, शीर्षासन. अहो, नाही नाही, इंजुरी वगैरे होईल. नाही इंजुरी नाही होणार. वेट मारतो रोज मी. वा, वा. पाय बघा सुजलाय तो, सुजलाय. आजच वेट मारताना पडलं त्याच्यावर. तुम्ही असे वेट मारत नाहीयेत, असे मारता येतात. शाबूत आहे अजून विनोद बुद्धी माझी कळलं. सो सॉरी काका. बसा, बसून घ्या, बसून घ्या. नाही हरकत, मी घेतो. नको नको नको. असू दे, असू दे. हो, बसून घ्या, बसून घ्या. बसून घेतो. या. हा. नमस्कार काका. पण खरंच सलाम आहे तुम्हाला, तुमच्या ह्या म्हणजे जिद्दीला. तुम्ही इथे आलात पॉडकास्टला आणि मुळात तुम्ही घाबरू नका. हे काय मुलाखत नसणार आहे. आपण गप्पा मारायच्या आहेत, फक्त गप्पा मारायच्या आहेत. आम्हा सगळ्यांना तुमच्याबद्दल खूप जाणून घ्यायचं आहे. माझा जन्म आबलोली गावात. काका, 1905. मी प्रश्न विचारणार. अच्छा, नंतर आहे. हा, त्यानंतर सुरू करूया मग. हो, सुरू करूया. माझा जन्म आबलोली गावात. नाही काका 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 50 किलोमीटर दूर. मी प्रश्न विचारणार. बरं. मुलाखत नाहीये एवढी आहे, मुलाखत आहे पण स्वरूप एक गप्पांचं आहे. सुरू करूया. मला हा, नाही मी प्रश्न विचारणार आता. तर गाईज, भूतमारे काका आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊया. म्हणजे आपल्याला माहितीच आहे, पण त्यांच्याकडनं आपल्याला काही किस्से मिळणार आहेत का ते आपण जाणून घेणार आहोत. काका, तुमची कारकीर्द तशी खूप मोठी आहे. मोठी गाडी. हा, म्हणजे पण त्याची सुरुवात नाटकातून झाली आहे का? नाटकातून व्यवस्थित नाटक. म्हणजे गाईज अँड गर्ल्स, म्हणजे बघा, कधी कुठल्या काळात जेव्हा मी पाळण्यात का आईबाबांच्या विचारातही नव्हतो, तेव्हा यांनी पहिलं नाटक केलेलं आहे. एम आय राईट? खरं आहे का? पहिलं नाटक केलेलं आहे. त्या नाटकाचं नाव आणि काय त्यात काय मजा आली? काय काय होतं? नाटकाचं नाव होतं केतकीच्या मनी कसे बसे ससे. हे नाटकाचं नाव होतं. बरोबर. आणि त्यात ते सहस्त्र योजने दूर असलेल्या माहेशातून माहे समोर या. काका राहू दे काका. हो हो, वा वा. हो 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 हो, क्या बात है, क्या बात है. वा 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 काका, वा 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 वा. बसा बसा. दोन पानांची सोलोलोगी होत माझी. आता एक पान बोललात तुम्ही, अख्खं ऐकवायला आम्हाला. बस या 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 या. बोललो एक. हो हो हो, म्हणजे काय, पण फक्त
काका एवढंच आहे की असेंबल होणार नाही असं काही प्रयोग आता तुम्ही करू नका. नाही नाही, पण हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो व्यावसायिक नाटकाचा केतकीच्या बनी कसे बसे जसे हा जो प्रयोग होता तुम्हाला सांगतो 8 नोव्हेंबर 1965. तुम्हाला तारीख लक्षात? हो लक्षात आहे माझं. आणि साहित्य संगमंदिरला प्रयोग होता रविवार दुपार. एवढं लक्षात आहे तुमचं? आणि मी तुम्हाला विचारतो त्या दिवशी प्रयोगाला कोण आला असेल? प्रेक्षक? प्रेक्षक तर येणार ना, हाऊसफुल प्रयोग होता बाबा तो. दिलीप कुमार आले होते. हो का? दिलीप कुमार वा. मला नाटक खूप आवडलं असं बोलले माझ्या समोर येऊन. काय 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 बोलले? मला नाटक खूप बोलले माझ्या समोर. दिलीप कुमार स्वतः दिलीप कुमार असं बोललेले आहेत त्यांना काकांना. आमचे निर्माते त्यांना म्हणालो दिलीप कुमार काजू बिजू खाओ. अच्छा. पण तुम्हाला सांगतो काय प्रयोग साहित्य संगमंदिर तेव्हाच साहित्य संगमंदिर म्हणजे तेव्हा हाऊसफुल प्रयोगांसाठी ओळख होती साहित्य संगमंदिरची. चर्नी रोड स्टेशन पासून शॉर्टकटनी गिरगावला जाताना लेफ्टला जे लागतं अशी ओळख नव्हती त्याची त्या काळी. हा मग साहित्य संगमंदिर आणि काय नाटकाचा प्रयोग रंगायचा रविवार दुपार. काका झोपलात? कुठं काय बोलत होतो मी? साहित्य नाटकाचा नाही, पहिल्या नाटकाचा प्रयोग काय रंगायचा तुम्हाला सांगू? मी त्या नाटकात होतो. कास्ट काय होती? मी होतो अरुण कदम होते. अरे वा. अरुण कदम माहितीये की त्या काळी त्या काळी त्यांनी व्याकरणात PhD केली होती. मराठी व्याकरण? मराठी व्याकरण. तेजपुंज अभिनेता हो. असं एंट्री घेतली ना की मराठी भाषा मान खाली घालून बस स्टॉपवर जायची. अरुण एकदम तेजपुंज गोरा गोमटा होता हो. हल्ली ना जरा त्यांनी काहीतरी स्वस्त प्रसाधनं वगैरे लावलेली आहेत त्यामुळे जरा चेहरा उतरलाय त्याचा. अच्छा. कुणाकडे जातो तुझे डॉक्टर कोण? तर लेडीज असं उत्तर देतो. काय बोलणार त्याला? हजार काका काका ऐकायला पाहिजे ना. तुमच्याबद्दल आपण बोलणार नाटकाच्या बद्दल. नाटकाबद्दल अरुण केतकीच्या बनी कसे कसे कसे. अरे बापरे तुला काय सांगू. मी होतो अरुण होता त्यानंतर श्रीनिवास पेंडसे पुण्यातले श्रीनिवास पेंडसे असे चालतात ते हो. त्याच्यानंतर तो अविनाश जगताप होता याचा उरणचा. अविनाश जगताप अपडाऊन करायचा. उरणहून रिहर्सलला इथे शेवटी अपडाऊन करायचा तो. आणि ती ही होती ती एक मुलगी होती बघ ती इथे जास्वंदाचं फूल घालून यायची बघ टवटवीत. काय बरं तिचं नाव? एक चांगलं नाव. हिरोईन का? नाही रे मुख्य केतकीची भूमिका करायची ती काय अभिनय करायची. अच्छा. अरे वा 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 वा. 4 प्रयोगात सोडलं नाटक तिने. बाबांनी लग्न केलं ना तिचं. पण ती आज असती ना अरे बापरे. आजच्या तुमच्या त्या तामणकर आणि माळी बिळी चुट्टी सांगून ठेवतोय. वा वा वा. तिने कधी माकडे चावून घेऊन घेतलं नाही. हे गरजच नव्हती तिला. आणि ती तुला सांगतो ती अशी उभी राहायची. मी विंगेत असा विंगेत उभा राहायचो मी. ती समोर काम करायची माझ्या डोळ्यासमोर. मी बघतच बसायचो. अरुण मला म्हणायचा भूत मार्या लक्ष काय दा एंट्री घे आता. नंतर मग मी एंट्री घ्यायचो. काय नाव आहे तिचं? रेशमा और शेरा. हा पिक्चर आहे का? पिक्चर आहे.